सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंह परमार साहेबांनी सवेरे सवेरे फोन करके पूछा की मुंबईतील महापौराबाबत काय चाललं आहे। आता सैनिक समाज पार्टी ही राजकीय पक्ष असल्याने आम्ही त्याच्यावर चिंतन मंथन करणार। मुंबईमधील महापौर पदाच्या निवडणुकीची जी चालू आहे धामधूम ह्या राजकीय पक्षांचं, जे की त्यांना सत्तेचा भस्मासूर झाला आहे असं जे उद्गार काढले जातात, त्यामुळे ते साधं ग्रामपंचायतीचं सरपंच पद किंवा ग्रामपंचायत सदस्यसुद्धा चिकाटीने काम करतात, एकमेकावर डावपेच टाकून करतात, एकमेकाला अडवणूक करून करतात। त्यामुळे महापौर पद मुंबईचं ते एकदम मोठं पद आहे। मुंबई ही एक मनपाची देशातील श्रीमंत अशी मनपा आहे आणि त्यामध्ये आणि देशाची आर्थिक राजधानी आहे। त्यामुळे मुंबईच्या महापौर पदासाठी या पक्षांची ओढाताण चालू आहे। त्यामध्ये भाजप म्हणतं की आम्हीच आमचा महापौर करणार। एकनाथ शिंदेने त्याचे आलेले नगरसेवक एका हॉटेलमध्ये घेऊन गेले आहेत, डांबून ठेवले आहेत, बंदिस्त केले आहेत। त्यामुळे ठाकरे कुटुंब पण महापौर पदाचे काहीतरी आरक्षण असं निघालं तर आमचा महापौर होऊ शकतो, असा तडजोडी चालू आहेत, डावपेच चालू आहेत। त्यावर सैनिक समाज पार्टी एकमेव असा विचार मांडते की हे जे तुमची राजकीय पक्षांची ओढाताण चालू आहे केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी चालू आहे। समाजसेवेसाठी कोणीही तरफडत नाही। समाजसेवेसाठी महापौरही नको आहे, मुख्यमंत्री नको आहे, परंतु समाजसेवा कोणाच्याही लक्षात नाही। कारण भारतीय समाज हा जरी लोकशाहीमध्ये जगत असला तरी तो या राजकीय पक्षांच्या हुकुमशाहीमध्ये जगत आहे। आणि तो मुंबईचे महापौर पदाचा हा जो विषय आहे, मुंबई त्यांच्या ताब्यात पाहिजे आहे। कारण मुंबईमध्ये 30% भोवती मराठी माणूस आहे, तर उर्वरित 60%, 60-62% हा अमराठी माणूस आहे। बाहेरचे लोक आलेले आहेत आणि मुंबईचा वाद तर जुन्या काळापासून आहे। मुंबई जेव्हा स्वतंत्र भारत झाल्यानंतर गुजरातमध्ये जावा का सेपरेट व्हावा की महाराष्ट्रात विलीन करावा यासाठी बरंच आंदोलन छेडले, त्याच्यात अनेक बळी गेलेले आहेत। त्यामुळे मुंबईची कथा वेगळी आहे। मुंबई जरी महाराष्ट्राची राजधानी असेल तरी त्यामध्ये इतर प्रांतीयांचं वास्तव्य जास्त प्रमाणात आहे। त्यामुळे महापौर पदासाठी ही जी ओढाताण चालू आहे, काही ठाकरे घराणे म्हणतात मुंबई महाराष्ट्राची टिकली पाहिजे, अमराठी लोकांना बाहेर काढलं पाहिजे वगैरे वगैरे। आता हा देश एक आहे, देशाचं नागरिकत्व एक आहे। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्रीयन लोकांचा पण तिथं सहभाग तेवढाच आहे की 30%-35% जरी असले तरी व्यापारी आणि पैशावाले मात्र परप्रांतीय आहेत। गुजराती आहेत, साऊथ इंडियन आहेत, उत्तर भारतीय आहेत, सगळ्या प्रकारचा समाज आहे। आणि त्यामुळे मुंबईमधलं जे आर्थिक नियोजन आहे ते मोठ्या रकमेचं असल्याने त्यामध्ये ह्या पक्षांची ओढाताण चालूच आहे। पण आमचं सैनिक समाज पार्टीचं एक सल्ला आहे, या सर्व राष्ट्रीय पक्षांना सल्ला आहे की काही असा परंतु समाजहित मात्र डोक्यातून गेलं नाही पाहिजे। जनलोकतंत्र आणण्यासाठी सैनिक समाज पार्टीची विचारधारा आहे। जनतेचं सरकार असावं, जनतेचा महापौर असावं, जनतेचा नगरसेवक असावं आणि जनतेचाच पदाधिकारी असावं, यासाठी सैनिक समाज पार्टीचं आंदोलन छेडलेलं आहे। जनतेचं म्हणजे जनतेसाठी जनतेने काम करणारं सरकार असावं, महापौर सरकारचा असावा, जनतेचा असावा रादर। त्यामुळे हा सैनिक समाज पार्टीने त्याच्यावर टाकलेला प्रकाशझोत आहे आणि हा प्रकाशझोत आम्ही कोणालाही चॅलेंज करत नाही, परंतु आम समाजातील नागरिकांना सांगण्यासाठी आहे, त्यांचे नोशन क्लिअर करण्यासाठी आहे। मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी जनलोकतंत्र असावा असं सैनिक समाज पार्टीचं आव्हान आहे। आणि देशातील जनता, महाराष्ट्रातील जनता आणि या मुंबईमधील जनतासुद्धा सैनिक समाज पार्टीच्या या जनलोकतंत्र आणण्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होतील यासाठी आम्ही ही प्रतिक्रिया देत आहोत।
तरी या प्रतिक्रियेचा परिणाम समाजावर होत चालला आहे. समाज या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीकडे आकर्षित होत चालला आहे आणि एक दिवस जनलोकतंत्र ह्या देशामध्ये आणायचंच आहे असं समाजाने ठरवलं तर जनलोकतंत्र आणण्यासाठी सैनिक समाज पार्टी ची आयडिओलॉजी एकमेव आयडिओलॉजी विचारधारा आहे. त्यासाठी जनतेचे धन्यवाद. आणि याचाच परिणाम येऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये व्हावा म्हणून आम समाजातील नागरिकांना पदोपदी सैनिक समाज पार्टीतर्फे सल्ला देण्यात येत आहे, सुचवण्यात येत आहे. आणि ही आयडिओलॉजीची मेन क्रच अल्पसंख्याक निवडणुका, जेणेकरून या देशामध्ये जनलोकतंत्र येण्याचा मार्ग सोपा होणार आहे. त्यामुळे सर्व समाजाने सैनिक समाज पार्टीच्या प्रतिक्रिया जरूर ऐकत जाव्यात, जेणेकरून या देशामध्ये जनलोकतंत्र आणण्यासाठी आपली मदत मिळेल. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.